नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ही माझी तयारी चालली आहे बघा. माझ्या मुलीच्या घराच्या गारव्याची तयारी चालली आहे. कारण त्यांचा घर बांधायचं चाललं आहे, त्यामुळं गारवा घेऊन जायचंच होतं. पण पुढं 4 दिवस त्यांच्या स्लॅबला टाईम होतं, तोवरच अचानकच रात्रीच्या 9 वाजता मला फोन आला, मम्मी उद्या स्लॅब आहे, मग गारव्याचं काय करशील. म्हटलं आता अजून तर काय माझी तयारी नाही, पण आता अचानकच तुमचं पण स्लॅबचं ठरलं आहे म्हटल्यावर गारवाही आणलाच पाहिजे. तर बाकीचं मी सगळं करून घेतलं आहे बघा. दही, भात, आंबील, घुगऱ्या सगळं केलं आहे. पण आम्हाला बाकीचं जिलेबी काय भेटली नाही ती, कारण जिलेबीला आधी ऑर्डर द्यायला लागते सकाळची, तेव्हा ती दुसऱ्या दिवशी तयार करून देते ती. मग अचानक तयार पण नव्हती जिलेबी, त्यामुळं मग केळंच आणली ती. बाकी कपडे ही रात्रीच्या 9 वाजता जाऊन पिल्लूचे पप्पा आणि पिल्लूची मम्मी घेऊन आली ती. त्यामुळं कपड्यांचं काय नाही, पण जिलेबीचं काय नाही. मग केळंच घेऊन आली ती. मग केळाचेच म्हटलं दुरडी द्यायची. तर पोळ्याचं पण करायचं होतं, मी ठरवलं होतं. नंतर मग अजून 4-5 दिवस आहे म्हटलं तर पोळ्या करून घेऊन जायचं. पण आता अचानकच ठरल्यामुळं पोळ्या काय करता आल्या नाही, कारण आमच्या पिल्लूचा पण बड्डे होता. बड्डे आहे, त्यामुळं त्याची पण गडबड होती, कारण पिल्लूचा मामा आणि बाबा आली ती मुंबईवरनं. मग आता ती आल्यामुळं त्यांची गडबड आणि ह्या गारव्याची गडबड, सगळी गडबड सकाळची चालत होती. कारण मुहूर्त होता स्लॅबचा त्यांचा 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. मग आधी त्याच्या गारवा टाकायला लागतो. मग ह्यासनी 8:30 वाजेपासून आवरून घालायचं. तर आता 8:30 वाजले त्या. ही सगळी माझी भराभरी बांधून झाली. आता सगळं एक जागी बांधून ठेवले. आता हे घेऊनच जाणार. ते पिल्लूच्या मम्मीनं रजा काढली होती, कारण बड्डे असल्यामुळं रजा काढली आणि बरोबर त्या दिवशी गारव्याचं पण आलं, त्यामुळं दोन्ही साधून आल्यामुळं ती घरात गावली. आणि आमच्या रानातली पण कामं भुईमुगात काढला होता, उन्हात झाली, त्यामुळे ती गडबड एक होती. तर आता ही निघाली ती बघा गारवाच घेऊन. तर आता मग आमच्या गावापासून जवळ 4-5 किलोमीटर ती गाव आहे. तर आता हे सगळं साहित्य गाडीत भरले आणि आता म्हटलं जाऊन पटकीना मागं या जावं, कारण घरी पाहुणं आल्यामुळं बाकीचं घरात मी डाळ घातली होती पोळ्या करायच्या होत्या त्यासनी, पुरणपोळीचं जेवण. कारण संध्याकाळी ते बड्डे करून जाणार होते, ते संध्याकाळी दुसरं जेवण करायचं, त्यामुळे सकाळचं पुरणपोळीचं जेवण. तर ही गाडी आणल्या, गाडी चालवायला शिकवायला चालली आहे त्यांच्या बाबाचे बघा. तर बाबा शिकवते, तर मी इकडं माझे डाळ शिजून पुरण वाटाय घेतले ते, कारण ते पुढं गेले ते म्हटलं बाकीचं मी आवरून भात आमटी करून घेतली आणि आता पुरण वाटाय घेतले, बाकीचं सगळं झाले. आता ही आली, हिला म्हटलं पाठीमागं ये जेवायला, कारण पाहुणं घरी आले ते, त्यामुळं या मुलीला सांगितलं लय काय आग्रह करत बसू नको, त्यांना पाठवून द्या, घरात पाहुणं आले ते, कारण तिचं वडील आणि भाव आलेले दोघंजण आल्यामुळं घरात ती आहे ती. म्हटलं मग ही आली घरी, मी बाकीचं सगळं आवरल्यामुळं आता ही मग पोळ्या करायला. ही म्हणली मी पोळ्या करते, तर तुम्ही पोळ्या होतील तसं त्यासनी ताटं करा. चालते, कारण एका कामात एका वेळेस 2 कामं झाली, ती एक बरं झालं, बड्डेचं आणि गारव्याचं. गारवा पुढं न्यायचा होता 4 दिवस, पण आधीच त्यांचं स्लॅबचं ठरल्यामुळं, अचानक ठरल्यामुळं आता गारव्याची पण सगळी तयारी झाली. तर आता ही पोळ्याचं आवरते, तर बाकीचं मी आवरते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, भेटू